ज्यावेळेस मी पत्रकार झालो, मी बातमी लिहित होतो वर्तमानपत्रामध्ये, त्यावेळेस माझ्या आईला असं कुणीतरी सांगितलं की तुमचा मुलगा पत्रकारागीर झालेला आहे. तर तिने मला कुतूहलाने विचारलं की हे पत्रकारागीर म्हणजे कुठल्या डब्याचं वगैरे कारखाना आहे का, डब्बे बनवण्याचा वगैरे कारखाना आहे का? तर मी म्हणलं नाही, डब्बे वगैरे बनवण्याचा कारखाना नाही आहे. तर ही जी वर्तमान आपल्याकडं जे किराणा दुकानातून जे मटेरियल येतं आणि ते जे कागद त्याला असतात, तर हे वर्तमानपत्र असतं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये हे जे छापलेलं आहे, तर हे लिहिण्यासाठी मी सध्या प्रयत्न करतोय. तर मग तिने, तिचा भाऊ इंजिनियर होता, त्याच्यामुळे तिला शिक्षणाबद्दलची खूप आवड होती. मग ती शाळेत कधी गेली नव्हती, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये तिचा फार सुरुवातीपासून हे होता. आणि त्यामुळे ती म्हणली हे चांगलं आहे, जे कर ते चांगलं कर. आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये पुढं